उद्याचा मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यांनी काढलाय विरोधकांनी, पण या मोर्चाबद्दल आम्हाला काही घेणं देणं नाही, कारण त्याच्यात आमचा प्रश्न येत नाही, तो निवडणूक आयोगाचा आहे. पण माझा या सगळ्या विरोधकांना एकच प्रश्न आहे की वोट चोरी, मतदान चोरी असं सगळेजण म्हणतायत आणि त्याच्याबद्दल उद्याचा मोर्चा आहे. या सगळ्यांना एकच माझा प्रश्न आहे की आतापर्यंत एक तरी मतदार निवडणूक आयोगाने किंवा या विरोधकांनी पकडलेला आहे का कायदेशीर, की तो मतदार हे सांगतो की मला माझं नाव या मतदान यादीमध्ये या पक्षाने घुसवलं आणि त्याला मत देण्यासाठी माझं नाव याच्यामध्ये घुसवलं, असा एकतरी मतदार या विरोधकांनी किंवा यांना मिळालाय का, किंवा यांनी त्याला पकडलंय का, किंवा तो सापडलाय. ज्यावेळी लोकसभेमध्ये हे निवडून आले त्यावेळी निवडणूक आयोग पण चांगला होता, मतदान पण चांगलं होतं, मतदानाच्या याद्याही चांगल्या होत्या. त्यावेळी एकाही विरोधकातल्या महाभागाने निवडणूक आयोगाच्या विरोधात तक्रार केली नाही, त्याच्याबद्दल म्हणणं सांगितलं नाही. सगळ्यांनी सांगितलं की सगळी सिस्टीम बरोबर आहे. आणि विधानसभेचा पराभव झाल्यावर यांनी यांचे कलर दाखवायला सुरुवात केली, पलटी मारायला सुरुवात केली.